जव्हारला कुपोषणाचा विळखा कायम। गेल्या 9 महिन्यांमध्ये 37 बालकांचा कुपोषणाने मृत्यू, तर आदिवासी विकास मंत्र्यांचं केवळ कोरडं आश्वासन। उस्मानाबादच्या कनेरवाडी शेतकऱ्याच्या दाम्पत्याच्या मृत्यूने 3 चिमुरडी उघड्यावर, म्हाताऱ्या आईवडिलांचाही आधार हरपला। दुसऱ्यांदाही मुलगीच झाली म्हणून 1 महिन्याच्या चिमुकलीला आईनं चुलीत जाळलं। अमरावतीच्या परतवाड्यातली हृदय हेलावणारी घटना। शनी शिंगणापूरच्या मंदिर व्यवस्थापनाचा ऐतिहासिक निर्णय, पहिल्यांदाच महिलांची विश्वस्तपदी वर्णी, पण चौथऱ्यावर प्रवेश कधी हा मुख्य प्रश्न अनुत्तरितच। तुम्ही विकले जाता, जर का तुम्हाला लाख, 2 लाख, 10 लाख, 15 लाख रुपये जर का हुंडा घेऊन जर तुम्ही विकले जाणार असाल तर तुम्ही षंढ आहात, असं माझं प्रामाणिक मत आहे। हुंडा घेणारे लोक षंढ असतात, नाना पाटेकरांचा परखड टोला। हापूसच्या युरोपमधल्या निर्यातीवर प्रश्नचिन्हच, हॉट वॉटर ट्रीटमेंटच्या प्रयोग चाचणी निष्कर्षाला अजूनही नॅशनल प्लांट प्रोजेक्शन ऑर्गनायझेशनची अंतिम मान्यता नाही। आणि कष्टकऱ्यांच्या मुलांनाही मिळतंय डिजिटल शिक्षण। यवतमाळमध्ये मजुरांच्या पुढाकारानं शाळेचा झाला कायापालट, मजुरीस पैसे देऊन उभारली शाळा। नमस्कार, मी सुप्रिया नरखेडकर। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आपण पाहणार आहोत जव्हारमधल्या कुपोषणासंबंधीची एक धक्कादायक बातमी। 1993 मध्ये जव्हारच्या कुपोषणाची समस्या समोर आली होती। तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी कुपोषणावर मात करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे जव्हारला आणलं। अनेक मदत छावण्याही सुरू करण्यात आल्या। खेडोपाडी प्राथमिक आरोग्य केंद्रही उघडण्यात आली होती, जेणेकरून कुपोषणाला आळा बसेल। मात्र 23 वर्ष उलटूनही कुपोषणाचा प्रश्न हा जैसे तेच आहे। जव्हार परिसरात गेल्या 9 महिन्यांच्या कालावधीत 1433 बाळांचा जन्म झालाय। याविषयी आणखी काही माहिती मिळवली असता अतिशय विदारक चित्र दिसून आलंय। या नवजात बाळांपैकी 1233 बालकं सरासरीपेक्षा कमी वजनाची आहेत आणि ही बातमी जव्हार उपजिल्हा रुग्णालयानंच दिली आहे। गेल्या 9 महिन्यांच्या कालावधीत जन्मलेल्या याच कुपोषित बालकांपैकी 37 बालकांचा मृत्यू झालाय। सकस आहाराचा अभाव, बालविवाह, गरोदरपणात करावे लागणारे शारीरिक कष्ट, 2 मुलांमध्ये कमी अंतर अशी कुपोषणाची कारणं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। कमी वयात लग्न होणं, त्याच्यानंतर सकस आहार न मिळणं किंवा काम जे जोखमीची कामं म्हणतो, किंवा काही लोक वीटभट्टीवर स्थलांतरित होतात आणि तिथे जाऊन जोखमीची कामं करणं, आणि 2 मुलांमध्ये स्पेसिंग नसणं, म्हणजे 2 मुलांमध्ये अंतर नसणं, ही थोडक्यात महत्त्वाची कारणं आहेत। आणि तज्ज्ञ लोक इथं यायला बघत नाही, म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांची इथं वानवा असते। तर मी ह्याच भागात असल्याकारणाने मला इथं राहून आणि थोडंसं माझ्यापरीने जेवढे प्रयत्न होते ते कुपोषणाचं प्रमाण कसं कमी करता येईल ह्याचा प्रयत्न चालू आहे। कुपोषण दूर करण्यासाठी केंद्र तसंच राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात। या योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचंही सांगितलं जातं, पण त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचतच नाहीत। अंडी, केळी, दूध यासारखा सकस आहार गरोदर मातांना गेल्या अनेक महिन्यांपासून मिळाला नसल्याचं आदिवासी नागरिक सांगतात। खिचडी आणि उसल भेटते ना, भरडा गरोदर मातेसाठी आहार चालू करायला सांगत होते, पण अजून नाही दिला। सकस आहार काय काय मिळतो तुम्हाला? सकस आहार नाही खायचं, खिचडी आणि उसळची फक्त खिचडी वगैरे, बाकीचं काय अंडी केळी काय मिळतो? नाही, अंडी नाही, केळी नाही, काय देतो तुम्हाला अंगणवाडीत खायला? खुद्द आदिवासी विकास मंत्र्यांच्याच मतदारसंघात आदिवासी मुलांचा कुपोषणानं मृत्यू होतोय। यासारखं दुसरं दुर्दैव काय? खुद्द आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याच मतदारसंघामध्ये कुपोषणाचं भयान वास्तव आपल्याला जर पाहायला मिळत जर असेल तर गडचिरोली असू द्या, गोंदिया असू द्या, चंद्रपूर असू द्या, या ठिकाणचं कुपोषणाचं वास्तवाचा विचार केलेलाच न बरा असंच या ठिकाणी म्हणावं लागेल।
सरकार बदललं, मंत्र्यांचे चेहरे बदलले, पण आदिवासींच्या जीवनात मात्र काडी मात्र फरक पडलेला नाही. जव्हारमधला कुपोषणाचा विळखा कसा दूर होणार याचं उत्तर सरकारनं द्यायला हवं. जव्हारहून विजय राऊतसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. जव्हारचे भयान वास्तव आता आपण पाहिलं तर जव्हार जवळच्या वावर गावामध्ये प्राथमिक आरोग्य पथक केंद्र तर आहेत, मात्र इथे डॉक्टरच नाहीत. उपचाराची अत्याधुनिक साधनं हे नुसती येऊन पडली आहेत. इथे काय अवस्था आहे ते आपण पाहूया. 1993 साली जव्हारमध्ये कुपोषणामुळे अनेक बालमृत्यू झाले होते आणि याची गंभीर दखल त्यावेळेचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी घेतली होती आणि त्यानंतर त्या ठिकाणी अनेक प्राथमिक आरोग्य पथकं स्थापन करण्यात आली होती. लाखो रुपये खर्च करून ही पथकं स्थापन करण्यात आली होती, पण आज मात्र ती पथकं वापरात नाहीयेत असं चित्र दिसतंय. आता मी जव्हार तालुक्यातल्या वावर इथं आहे आणि यातलं एक असं आरोग्य पथक आहे जे आपण बघूयात. हे आपण दार जर पाहिलं तर असं वाटतं की वर्षानुवर्षाचा वापरच नाहीये. जाळीचं हे दार आहे, ते उघडून आपण बघूयात की नेमकी परिस्थिती आत काय आहे. आपण जर इथं पाहिलं तर हा जनरल वॉर्ड आहे, पण जनरल वॉर्डची परिस्थिती देखील खूप भीषण आहे. हा जो वॉर्ड आहे इथं 3 बेड कॉट दिसत आहेत आणि कॉट जे आहेत ते गंजलेले आहेत. इथले जे बेड आहेत त्याची परिस्थिती खराब आहे. इथल्या ज्या खिडक्या आहेत त्याच्या काचा देखील फुटलेल्या आहेत. त्याच्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या आरोग्य पथकाकडे कोणाचंच लक्ष नाहीये असंच दिसतंय. लाखो रुपये खर्च केलेले दिसत आहेत या सगळ्या प्रकारांवर, पण याचा उपयोग मात्र अजिबात झालेला दिसत नाहीये. जर आपण इथं मागे पाहिलं तर इथं औषध निर्माण अधिकारी यांचा कक्ष दिसतोय. इथं जाऊन बघूयात की नेमकी परिस्थिती काय आहे. इथं जर आपण पाहिलं तर इथं अनेक औषधं दिसत आहेत, तसा साठा केलेला दिसतोय, पण याचा वापर अनेक दिवसात अजिबात केलेला दिसत नाहीये. ऑपरेशन थिएटर आहे, ऑपरेशन थिएटरची नेमकी परिस्थिती कशी आहे ते बघूयात. जर जनरल वॉर्डमध्येच कोणी नसेल तर ऑपरेशन थिएटरचा देखील वापर अनेक दिवसात झाला नसेल असंच असावं. ऑपरेशन थिएटरमध्ये जर आत आपण येऊन पाहिलं तर हे सगळं अगदी मोकळं आहे. कुठलंही इथं उपकरण ज्याला म्हणतो आपण ते नाहीये, कुठलंही सामान इथं दिसत नाहीये. आज जर हा पाहिला हा बहुतेक ऑपरेशन थिएटर असावं, त्यासाठी ह्या खोलीची निर्मिती करण्यात आलेली असावी. पण इथं जर पाहिलं तर कुठलीही उपकरणं नाही आहेत, कुठलीही साधनं नाही आहेत. एक ट्यूब लाईट वगळता कुठलीही गोष्ट आत दिसत नाहीये. आपण जर पलीकडची जर खोली पाहिली तर तिथं देखील असंच साधारणतः चित्र दिसेल. एकीकडे या आदिवासी भागांमध्ये कुपोषणाचे बळी वाढत आहेत. आदिवासी जी मुलं आहेत, गरोदर माता आहेत, त्यांना अन्न न मिळाल्यामुळे त्यांची आबाळ होताना दिसते, मात्र सरकार मात्र याच्यावर कुठलीही कारवाई करत नाहीये. आता आपण हे सगळं चित्र दाखवलंय की मग याची तरी दखल सरकार घेणार का आणि कारवाई करणार का, हाच मुख्य प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह विवेक कुलकर्णी, जव्हार, पालघर. अस्मानी संकट आणि त्यातच भर म्हणून प्रशासनाचा सुलतानी कारभार, यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्याचा पुरता धीर खचलेला आहे. नापिकी आणि दारिद्र्याला कंटाळून बालाजी मिटकर या तरुण शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर पतीचा दोराला लटकलेला मृतदेह पाहून धक्का बसल्यानं पत्नी भाग्यश्रीनंही जागेवरच जीव सोडलाय आणि मागे उरले ते त्यांचे म्हातारे आईवडील आणि 3 चिमुकले. उस्मानाबादचे 60 वर्षांचे नारायण मिटकरी आणि त्यांची ही छोटी छोटी नातवंड, वयवर्ष 4 आणि 3, आणि हा छोटा आहे अवघा 8 महिन्यांचा. नारायण मिटकरी यांनी त्यांचा करता सवरता मुलगा आणि लक्ष्मीसारखी सून गमावली आहे. बालाजी मिटकर यांनी सततच्या नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीचा मृतदेह पाहून त्याच्या पत्नीलाही धक्का बसला आणि तिचाही जागीच मृत्यू झाला. नारायण मिटकरी यांची अवघी 3 एकर जमीन आहे. दुष्काळामुळे यामध्ये काही पिकत नाही. त्यात आता घराचा आधारच गेलाय. पुढं जगायचं कसं आणि नातवंडांना मोठं करायचं कसं, असे प्रश्न आता त्यांच्या पुढे आहेत. त्याची पत्नी भाग्यश्री बालाजी मिटकरी ही 2 जण ऊस आणायच्या निमित्तानं खाली गेली जनावर आणायला. मग ते बायकोला त्यानं ऊस कापीत कापीत दार मोडायला लावलं. खाली गेला ते डायरेक्ट त्याने कार्यक्रम केला फाशीचा. बालाजी कसंही ना गेला मनुष्याने, बायको त्याला बघायला गेली तर ही झाडाला लटकलेला होता. त्याला बघूनच ती बेशुद्ध झाली. स्टेट बँक आणि उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक तसंच सोसायटीचं कर्ज त्यांनी घेतलेलं होतं. त्यातच नुकतंच त्याच्या बहिणीचंही लग्न झालं, त्याचाही खर्च. त्यामुळे बालाजी मोठ्या आर्थिक संकटात होता. यातून बाहेर पडण्याऐवजी त्यानं मरण पत्करलं. स्टेट बँक ऑफ हैदराबाद अंदोरा शाखेचं 55,000 रुपये कर्ज आहे. DCC बँकेचं सोसायटीचं कर्ज 27,000 आहे. 1 ते 1.5 लाख रुपयाच्या आसपास खाजगी देणं आहे. त्याला 2.25 ते 2.5 लाख रुपये कर्ज त्याच्यावर होतं. बालाजीच्या जाण्यानं संपूर्ण कुटुंब उघड्यावर आलंय. आता या चिमुकल्यांचा सांभाळ कोण करणार हा प्रश्नच आहे. सरकारनंच आता पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करतायत. बालाजी मिटकर या 2 मुलं, 2 मुली आणि 1 मुलगा आहे.
त्यांच्या शिक्षणाचा बिकट प्रश्न असून शासनाने त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. आतापर्यंत एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यात 100 पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलंय. सरकार एकीकडे दुष्काळ मुक्तीसाठी वेगवेगळ्या योजना आणतंय, पण मराठवाड्यात दर 2 दिवसाला एका शेतकऱ्याचा जीव जातोय. कनेरवाडी गावातली घटना तर मन सुन्न करणारी आहे. सरकार कधी मदत करेल आणि तोपर्यंत मिटकरांच्या या चिमुरड्यांचं काय होणार हा प्रश्न अधांतरीच आहे. बालाजी निर्फळ, IBN लोकमत, उस्मानाबाद. वळूयात पुढच्या बातमीकडे. आईसारखी माया जगात दुसरं कोणीच करू शकत नाही असं म्हटलं जातं, पण दुसरी ही मुलगीच झाल्यानं एका जन्मदात्रीनं आपल्या 1 महिन्याच्या चिमुकलीला जिवंत जाळून टाकलंय. मन सुन्न करणारी ही घटना आहे अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा तालुक्यातल्या गौरखेड गावातली. या घटनेनं संपूर्ण राज्य हादरून गेलंय. सुरुवातीला पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता, मात्र चौकशीनंतर ही हत्या आईनंच केल्याचं आता स्पष्ट झालंय. दुसरा मुलगा हवा होता, पण मुलगी झाल्यानं आपण बाळाला पेटत्या चुलीत जाळल्याची धक्कादायक कबुली या क्रूर मातेनं दिली आहे. मी सध्या उभा आहे गौरखेडा कुंभी गावातील बिच्छन नदीच्या पात्रात. ही निकिता वाकोडेच्या घराची अगदी मागची साईड आहे आणि आपण हा जो ढिगारा पाहू शकतो हा कचऱ्याचा ढिगारा आहे. याच ढिगाऱ्यावर निशाणीला 1 महिन्याच्या निशाणीला जाळल्यानंतर याच ठिकाणी तिने टाकण्यात आलं होतं. आणि माझ्या अगदी बाजूला पाहू शकतो आपण ही व्हॉलीबॉल खेळण्याची मुलांची नेट आहे आणि मुलं व्हॉलीबॉल खेळत असतानाच दुपारी 4:30च्या दरम्यान मुलांना इथे या मुलीचं छोट्या या 1 महिन्याच्या बालिकेचं प्रेत दिसलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या मृतदेहाचा उलगडा झाला. माझ्यासोबत या गावातले काही मुलं आहेत ज्या मुलांनी ही घटना उघडकीस आणली. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकी कशी ही घटना उघडकीस आली. मला सांग, प्रथम तुला काय दिसतं? प्रथम म्हणजे कामावून आल्यावर आंघोळ केली तेव्हा ही घटना मला इथं दिसली. तर त्यानंतर इथं लोक पब्लिक जमा झाली. पाहतो मुलगी दिसली मला. तर लोक जमा झाले. त्या पोट्टेने फोन लावला पोलीस स्टेशनला. पोलीस आली, त्यांनी तिथं तक्रार केली, छानबीन केली. तर तिकून कोणाला माहीत नव्हतं ते मुलगी कोणाची आहे. हे म्हणतात बाकीचे की बाहेरची मुलगी आहे ती. तर तिची आजी आली स्वतः. तिनं पहिले घरांनी पाहिलं, तिला मुलगी काही दिसली नाही. ती म्हणते माझी नात होती. अच्छा, आधी या गावकऱ्यांना वाटलं की ही बाहेरची कुठली तरी मुलगी असावी, परंतु नंतर आजीनेच तिच्या नातीला ओळखलं. मला सांगा, तुम्ही नेमकं काय करत होता त्यावेळेस, कसं माहित झालं? आम्ही व्हॉलीबॉल खेळत होतो. तसं पहिले तर रेतीच काढत होतो आम्ही. रेती काढता काढता आम्हाला असं काही 2 भाई आलते. ते काही येचून आलते. आम्हाला असं वाटलं की ते कोणी येचणेवालेच असेल, असं काही माहिती नाही आम्हाला. पण आम्ही इथं जर आलो, जेव्हा रस्त्याने चालत होतो तेव्हा आम्हाला अशी मुलगी दिसली एकदम. गावातली ही मुलगी वाढली. मला सांगा की या आधी काही सासू सुनेचा काही वाद झाला होता की दुसरी मुलगी झाली म्हणून काही घरात वाद सुरू होते? नाही, असा काही तो वाद असा काही वाटलं नाही. कारण त्यांच्या घरून असं काही ऐकायला कधी आलं नाही. असा वाद आहे नाही आहे असं त्यांच्या घरून काही आलं नाही. तशी दुश्मनी त्यांची कोणासोबत होती नाही. घरात वादविवादी नव्हता त्यांचा. पण असं कृत्य घडलं, हे कृत्य घडायला गावात पाहिजे नव्हतं. गावकऱ्यांनाही अगदी आश्चर्य होत आहे की नेमकं या मुलीचा खून झाला तरी कसा, परंतु सख्या आईनेच या मुलीचा खून केल्याचं उघडकीस आलं. पोलीस तपासातही निकिता हिने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आता नेमकं हा गुन्हा करण्यामागे तिला कोणी प्रवृत्त केलं का या दिशेने तपास होणे गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह संजय शेंडे आणि नरेंद्र जावरे, IBN लोकमत, गौरखेडा कुंभी. आणि यानंतर इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेकनंतर आपण पाहूयात. तुम्ही विकले जाता, जर का तुम्हाला 1,00,000, 2,00,000, 10,00,000, 15,00,000 रुपये जर का हुंडा घेऊन जर तुम्ही विकले जाणार असाल तर तुम्ही षंड आहात असं माझं प्रामाणिक मत आहे. हुंडा घेणारे लोक षंड असतात. नाना पाटेकरांचा परखड टोला. ब्रेकनंतर आपलं स्वागत. हुंडा घेणारी मुलं ही षंड असतात असं परखड मत प्रसिद्ध अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे प्रमुख नाना पाटेकर यांनी बीडमध्ये व्यक्त केलंय. लग्नातला मोठेपणा दाखवणं सोडून आपण समाजाला काय देणं लागतो याचाही थोडासा विचार झाला पाहिजे. चंद्रकांत खैरे यांच्या मुलीच्या शाही विवाह सोहळ्यानिमित्त त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय. नाम फाउंडेशनच्या वतीनं 22 शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या सामूहिक विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नाना बोलत होते. यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे आणि राजाभाऊ शेळके हे देखील इथे उपस्थित होते.
50 लग्न एकत्र होतात किंवा 100 लग्न एकत्र होतात, त्यावेळी तो खर्च 100 जणांमध्ये विभागला जातो. माझे जर का लाखभर रुपये खर्च करणार असेल तर ते 1000 मध्ये होतं. आणि आपण या पोटी आपण जी कर्ज घेतो ती फेडताना मग पुन्हा गोंधळ. आणि मुळात आपली ही जी प्रथा आहे इथे हुंडा घेणं ती मोडीत निघाली पाहिजे. कारण हा काही बाजार नव्हे. तुम्ही विकले जाता, जर का तुम्हाला 1,00,000, 2,00,000, 10,00,000, 15,00,000 रुपये जर का हुंडा घेऊन जर तुम्ही विकले जाणार असाल तर तुम्ही षंढ आहात, असं माझं प्रामाणिक मत आहे. आता एक महत्त्वाची बातमी. शनी शिंगणापूरच्या इतिहासामध्ये एक क्रांतिकारी घटना घडली. शनी शिंगणापूरच्या विश्वस्तपदी 2 महिलांची नेमणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत पहिल्यांदाच महिलांचा विश्वस्त मंडळामध्ये समावेश झालाय. 11 सदस्यीय विश्वस्त मंडळामध्ये आता 2 महिला विश्वस्त असणार आहेत. विश्वस्त पदाच्या निवडणुकीसाठी एकूण 98 अर्ज आले होते. तर विश्वस्तपदी नेमणूक तर झाली आहे, मात्र आता चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळेल का हा प्रश्न अजूनही तसाच आहे. चौथऱ्यावर महिलेनं प्रवेश केल्यानं शनिदेवाला दुधाचा अभिषेक करण्यात आला होता आणि याच्यामुळे भरपूर वादही झाला होता. काही नाही, गावकऱ्यांनी महिलांना निवडून दिले बहुमताने, त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहे. आणि याच्या मागे महिला फॉर्म भरीत होते, पण महिलांना अधिकारच नव्हता फॉर्म भरायला. पण यावर्षी संधी भेटली तर मग निवडून दिलं. महिलांना देऊ अधिकार, काहीतरी म्हणजे देवस्थानमध्ये काय चालू आहे काय नाही हे महिलांना कळत नव्हतं ना, माहीत नव्हतं होत. पुरुषच चालायचे इतक्या मागं, पण आता महिलांना कळत ना कुठं काय चालू आहे कुठं काय नाही. मला खूप आनंद वाटतो, मला संधी भेटली म्हणून. मला जेवढं भाविकांसाठी जेवढी सेवा करता येईल तेवढी मी करीन. आम्ही 15 वर्षापासून फॉर्म भरतो, पण आम्हाला असं वाटत म्हणजे दर 5 वर्षाला महिलांनी फॉर्म भरला का महिला विश्वास होतच नाही आहे. पण आता आम्हाला असं वाटलं म्हणजे व्हावी म्हणून, आम्हाला देवाची छाया आमच्यावर म्हणून आम्ही विश्वास झालो. गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र तत्पूर्वी एक आठवण एका विशेष कार्यक्रमाची. पाणीवाले बाबा राजेंद्र सिंह यांच्याशी खास संवाद जागर पाण्याचा हा कार्यक्रम तुम्ही आज पाहू शकता. आज रात्री 9 वाजता फक्त IBN लोकमतवर. आणि आता एक महत्त्वाची बातमी. लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या दर्पण पुरस्कारांचं वितरण हे लातूरमधल्या पत्रकार भवनामध्ये करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूरचे आमदार अमित देशमुख, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर इथे होते. यावेळेस महेश म्हात्रे सरांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदनही केलं. समाज हिताचा भाग घेऊन आपण सगळ्यांनी पत्रकारिता केली पाहिजे. त्यांनी त्यांच्या काळातील पत्रकारिता आणि आताची बदललेली पत्रकारिता आहे याचा सुद्धा उजाळता उल्लेख केला. आपण सगळे लातूर मधल्या आणि लातूर पॅटर्न काय आहे हे आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी सुद्धा त्याचा चाहता आहे. लातूर म्हटलं की माझ्या 2 पत्रकार मित्रांची मला आवर्जून आठवण येते. कारण समुद्र आता इथे आहेत आणि रविकिरण देशमुख ज्याला मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार आहेत, त्यांच्या बरोबर मला फिरत असताना किंवा इकडे विशेषतः भूकंपाचं कव्हरेज करायला आलेलो असताना तुमचा जिल्हा तुमचा भाग खूप जवळून म्हणजे पत्रकार ते नवीन असतानाच बघायला मिळाला होता. वळूयात पुढच्या बातमीकडे. अलिबागमध्ये माजी प्राचार्य अनंत महादेव पाटील यांनी आपला वाढदिवस हा अनोख्या पद्धतीने साजरा केलाय. खारेपाट विभागामध्ये विविध क्षेत्रात कष्टाची कामं करणाऱ्या तळागाळातील 22 गरीब महिलांचा त्यांनी गौरव केला. या महिलांना अन्नपूर्णा, बल्लव, आदर्श पुरोहित, आदर्श शेतकरी महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तळागाळातील महिलांचा प्रथमच गौरव झाल्यानं या महिलांच्या चेहऱ्यावरही वेगळाच आनंद दिसला. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.